हिंगोली जिल्ह्यात 13,000 संशयित कर्करोग महिला असल्याची माहिती समोर आली। जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेल्या मोहिमेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। हिंगोलीत 13,900 महिला कर्करोग संशयित आहेत। हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या संजीवनी अभियानात तब्बल 13,900 महिला कर्करोग संशयित असल्याचं दिसून आलंय। या महिलांच्या आरोग्य विभागाकडून तालुका स्तरावर स्क्रीनिंग केली जाणार असून त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केलंय। या अभियानासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन या अभियानात नेमकं काय करायचं याची माहिती देण्यात आली होती। त्यानंतर आशा कर्मचाऱ्यांमार्फत गाव पातळीवर महिलांची माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। 13,000 महिलांना आपण संदर्भित करून PHCs आणि RHSDH इथे त्यांचे विशेष टेस्ट्स आणि तपासणी करून आपण पुढची कारवाई करणार आहोत। याच्यामध्ये शीघ्र आपला उपचार, शीघ्र निदान आणि शीघ्र शोध या आपले 3 मुख्य उद्देश आहेत, जेणेकरून आपण महिलांना कर्करोग पासून लांब ठेवू शकतो आणि कर्करोग मुक्त जिल्हा करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।